शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर आपल्या सोबत आहे। कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे। जिशान सिद्दीकी यांची तक्रार त्याच्यामध्ये आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही पत्र लिहिलेलं आहे। नेमकी भूमिका तुमची काय असणार आहे? कारण अशी पण माहिती मिळते की तुमची भेट झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत, काय नेमकं वास्तव? मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र दिलंय। 2 वर्षापासून आपण जे इथे काम करतोय, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांचे धोरण राबवतोय, हे मातोश्रीच्या अंगणात आपण जे पक्ष आपला उभा केला आहे, त्या अनुषंगाने आपण पत्र दिलं साहेबांना की इथे शिंदे साहेबांचाच आमदार झाला पाहिजे। हा कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। वरुण सरदेसाई हे पण प्रयत्न करतायत, ते पण या ठिकाणाहून तिकीट घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे अशी पण माहिती मिळते। मग तुमची भूमिका काय असणार? वरुण सरदेसाई हे स्थानिक उमेदवार नाही आहे। जनतेला त्यांचा स्थानिक उमेदवार पाहिजे, जनतेची प्रश्न समजणारा आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा। जर वरुण सरदेसाई असो की आदित्य ठाकरे असो, बांद्रा विधानसभेमध्ये शिंदे साहेबांचाच आमदार निवडून येणार। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नक्कीच। पण मग जिशान सिद्दीकी आपण पाहिलं की अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेमध्ये सुद्धा होते, बाईक रॅलीत पण सामील झाले होते। त्यांनी भाषणही केलं व्यासपीठावरून आणि ते म्हणतायत की वेळ येईल तेव्हा मी सांगेल की मी कोणत्या पक्षातून उमेदवारी लढेन। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आले, त्यांनी त्यांचं स्वागत केलं, अधिकृत प्रवेश नाही केला आहे। तुमच्याच माध्यमातून ऐकलंय त्याची मी इंटरव्ह्यू की मी अपक्ष लढीन। अधिकृत प्रवेश झाल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ डिसाईड करतील। पण इथून बांद्रा विधानसभेतून सीएम साहेबांचाच, माननीय मुख्यमंत्री साहेबांचाच आमदार निवडून येईल मातोश्रीच्या अंगणात। नक्कीच। आणि तुम्ही तुमची दावेदारी त्या ठिकाणी केलेली आहे, उमेदवारी तुम्ही मागताय, तर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही निवडून याल? जनता सोबत आहे। ज्या प्रकारे आपण काम केलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी आमची साथ दिली आहे। आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला इथे उदय सामंत साहेब, केसरकर साहेब, राज्याचे मंत्री इथे असतात, त्यांनी सुद्धा इकडचं काम बघितलेलं आहे। त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे की इथून दावेदारी आपण झाली पाहिजे। बांद्रा विधानसभेमधून आमदार सीएम साहेबांचाच असावा। नाही, पण जिशान सिद्दीकी यांना जर उमेदवारी दिली महायुतीकडून तर मग भूमिका काय असणार तुमची? ते पक्षाचे वरिष्ठ आता डिसाईड करतील, नंतर मग विचार करू। पण आमचा दावा आहे आणि इथून जनतेचा आपला माणूस म्हणून आपण निवडून येऊ। जनतेचं काम केलं आहे तेवढं आपण इथे 2 वर्षात, त्या कामाचा अहवाल मी दिला आहे साहेबांना। नक्कीच। मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं याबद्दल? पत्र दिलं आहे। काही उत्तर मिळालं पत्राचं? अजून नाही, भेट मागितली, भेट बोलू। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।